आता लाडकी बहीण योजना जी केलेली आहे ते हे असे जे अन्याय होतात ना त्याच्यावर कोणी लक्ष देऊ नये त्यासाठी लाडकी बहीण योजना केलेली आहे. म्हणजे कसं लक्ष त्यांचं डायव्हर्ट होतं असं. म्हणजे खरं तर महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण देशामध्ये महिला सुरक्षित नाहीये, मुली सुरक्षित नाहीये. त्या सरकारने सुरक्षता देण्याऐवजी महिलांना त्यांनी मुंग गिळून बसते ही भूमिका घेतलेली आहे. अशा मुख्यमंत्र्याचा मी तर जाहीर निषेध करते. जय 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 भीम, जय भीम, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. न्याय द्या, न्याय द्या. यशस्वीला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या. अरविंद गोपेला न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या. अक्षताईला न्याय द्या, न्याय द्या, न्याय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या अत्याचारी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. नमस्कार, आपण पाहतायत ठळक वार्ता. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 77 वर्ष पूर्ण होतील, परंतु गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात अनेक गंभीर घटना ह्या उघडकीस येतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या ठाणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांमध्ये बलात्कार, हत्या आणि जातीवादाच्या अनेक घटना उघडकीस आल्या. त्यामध्ये मंदिरासारख्या पवित्र स्थळी पुजाऱ्यांनी अक्षता म्हात्रे हिची केलेली हत्या, उरणमधील यशस्वी शिंदे हत्या, लातूरमधील अविनाश खोपे हत्या, डोंबिवलीतील अश्विन कांबळे हत्या, तसेच बदलापुरातील सागर धनगर मारहाण प्रकरण असे कितीतरी प्रकार आता दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. त्यामुळे बदलापूर शहरात बौद्ध समाज सुरक्षित आहे का असा देखील प्रश्न आता उपस्थित राहतोय. याच घटनांना लक्षात घेत बदलापूर शहर बौद्ध समाज तसेच ग्रामीण यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत जनआक्रोश व्यक्त करण्यात आला. आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा करण्यात यावी तसेच मृतांना न्याय मिळावा अशी मागणी यावेळी समस्त बौद्ध समाज बदलापूर यांच्यातर्फे करण्यात आली. एकीकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून लाडकी बहीण योजना राबवली जात आहे, तेच दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीवर अशा प्रकारच्या घटना ठाणे जिल्ह्यात घडत असल्याने आता स्त्रिया खरंच सुरक्षित आहे का असा देखील सवाल यावेळी महिलांनी उपस्थित केला. आता प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहतंय आणि आरोपींवर कडक शिक्षा होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावेळी समस्त बदलापूर शहर, ग्रामीण तसेच पुरुष व स्त्रिया मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर. काय अधिक माहिती द्याल? बदलापूर शहरामध्ये देखील अशीच घटना झाली, काय अधिक? जसं दवणी सराई सांगितले की सरकार अपयशी झालेलं आहे आणि सरकारने खरोखर राजीनामा द्यायला पाहिजे या गोष्टीचा आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा द्यायला पाहिजे. कारण आमच्या हाकेवर डोंबिवली हे आमच्या हाकेवर असणारं स्थान त्या ठिकाणी दिवसा ढवल्या असा प्रकार घडतो, खूप निंदनीय आहे. आणि बदलापूरचा जो सागर धनगर आहे याला ही जाणून बुजून नाहक मारलेला आहे. काही त्याच्या गाडीला टच झाला तो बोलणारच, त्यामुळे गाडीतून उतरून म्हणजे किती दादागिरी आहे लोकांची. तर याला खरंच न्याय भेटला पाहिजे, त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरायला पण तयार आहोत. निश्चितच 76 वर्षानंतर देखील अशा प्रकारे मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना या बदलापूर शहरात होत आहेत. दादा, एक तरुण म्हणून काय वाटतं की जात का नाही माणसाच्या मनात? सर्वात महत्वाचं आहे की जी मानसिकता आहे की भारतावरती किंवा कुठल्याही ठिकाणी एक विचार राज्य करत असतं आणि हे समतावादी विचार लोकांच्या मनात राज्य करत नाहीये. जी समतावादी विचारधारा जी बुद्धाची होती, जी छत्रपती शिवरायांची होती, जी फुलेंची होती, जी महात्मा फुलेंची होती, जी बाबासाहेबांची होती, ती विचारधारा संविधानामध्ये आणि संविधानाची विचारधारा समतेवरती आधारित असलेली विचारधारा ज्या लोकांना नाहीये असं नको पाहिजे आहे ती विचारधारा राज्य करत. आमचं एवढंच म्हणणं आहे की संविधानाची प्रॉपर अंमलबजावणी होण्यासाठी समतेवरती विचार असणारे न्यायिक लोक तिथं निवडून गेले पाहिजेत, तर आम्हाला लोकांना न्याय मिळेल. जर त्यांची भूमिका न्यायिक नसेल तर येणाऱ्या समाजाला कधीच न्याय मिळू शकत नाही. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अतिशय वातावरण आपण पाहिलं तर जातीयवाद आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्येच आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्रात नेमकं घडतंय काय असा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहिलं अक्षता म्हात्रे असेल, यशस्वी शिंदे असेल यांच्या हत्या करण्यात आल्या होत्या. एवढंच काय तर डोंबिवलीमध्ये घटना ताजी असताना बदलापूर शहरामध्ये देखील अशा घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. आणि याचा निषेध जर आपण पाहिला तर सध्या मी आहे बदलापूर पश्चिम येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळ्याजवळ आणि या ठिकाणी समस्त बौद्ध समाज, ग्रामीण तसा
शहरी यांच्यातर्फे जो आहे तो निषेध केला जातोय. नेमकं काय आहे आवाज आणि काय नेमक्या यांच्या मागण्या आहेत याच विषयी अनेक आंबेडकरी अनुयायी आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. सर, काय सांगाल, दरवर्षी कुठे ना कुठे अन्याय होत राहतो, कशा प्रकारे सहन करायची फक्त सवय लागली का समाजाला? दरवर्षी म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये जेव्हापासून या देशावर आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीसारख्या जातीयवादी पक्ष सत्ता आलेली आहे तेव्हापासून या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत. मागासवर्गीय युवक किंवा मागासवर्गीय जनता सुरक्षित नाही आहे. महिलांवरती अत्याचार केला जातो, त्यांच्यावरती बलात्कार केला जातो, त्यांचे खून केले जातात. असे बरेच प्रकार महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत आणि मागासवर्गीय युवकांना जाणून बुजून टार्गेट करून त्यांच्या देखील हत्या केल्या जातात. असे अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुरू आहेत आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज जमलेलो आहोत आणि सरकारला आम्ही या निमित्ताने सांगू इच्छितो की असंच जर या महाराष्ट्रात देशात सुरू राहिलं तर हा बौद्ध समाज एक वेळ या रस्त्यावर उतरून रक्तरंजित क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही. खरं तर ज्या महापुरुषांनी देशासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र मेहनत करून संविधान दिलं, त्याच संविधान निर्मात्यावरच्या ज्या समाजावरती आज आपण पाहिलं तर अनेक हल्ले होत आहेत. खरं तर इतिहास आहे या समाजाचा, पॅन्थरचा मोठा इतिहास या समाजाला लाभलाय. परंतु अशा प्रकारचे हल्ले जर होत आहेत तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर समस्त बदलापूरची जनता जी आहे त्या बौद्ध समाजाकडून निषेध केला जातोय. सर, काय सांगाल, असे हल्ले नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात, खेरलांचे असेल किंवा असे अनेक हल्ले वारंवार घडत आहेत, कशा प्रकारे निषेध कराल? खरं म्हणजे मला असं वाटतं की 1972 मध्ये जी पॅन्थर होती त्या पॅन्थरची आता खऱ्या अर्थानं गरज आहे असं मला प्रकर्षानं वाटायला लागलेलं आहे. प्रत्येक वेळी जेव्हा अन्याय होतो तेव्हा आपण फक्त निषेध करतो, आम्हाला काही करता येत नाही. आमच्या बापाचा कायदा आहे म्हणून आम्ही कायदा मोडायचा नाही म्हणून आम्ही कायद्यात राहतो. परंतु याचा अर्थ सगळी शासन आणि सगळी लोक वेगळा अर्थ घेतात आणि त्यामुळे हे असे अन्याय आणि अत्याचार आपल्यावर सारखे होत आहेत. संविधानाचं समजा अंमलबजावणी जर खऱ्या अर्थानं झाली असती आणि अजून पुढे जरी झाली तर इथे कोणीही कोणावर अत्याचार करू शकणार नाही एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. तर ह्या सगळ्या समग्र घटना ज्या घडतायत रोज, या सगळ्या घटनांचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि ज्या घटना घडल्या त्या अतिशय क्रूर आहेत, कोणालाही लाज वाटावी अशा त्या घटना आहेत. डोंबिवलीची घटना, त्याचे डोळेबिळे काढलेत, ही अतिशय म्हणजे मानवाला लाजवणारी लांछन अशी गोष्ट आहे. तसेच अक्षता म्हात्रेवर जो प्रकार झाला तो सुद्धा लांछनीय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही मनापासून निषेध करतो आणि जर यावर वेळीच आवर घातला गेला नाही तर मोठा मोर्चा होऊन क्रांती सुद्धा होऊ शकेल असं मला वाटतं. निश्चितच जर आपण पाहिलं तर एकीकडे जर आपण पाहिलं तर हा तोच महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रासाठी लाडकी बहीण योजना राबवली गेली, परंतु त्याच मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींवर जर आपण पाहिलं तर वारंवार असे हल्ले, अत्याचार आणि मर्डर सारखे किस्से होतात. ते सर, काय सांगाल, का नेमकी अशी वेळ येते की आज समस्त बौद्ध समाजाला आंदोलन दरवेळेस काढायची? प्रत्येक वेळेस बौद्ध समाज हा आंदोलनामध्येच असतो, कारण इथले गृह खातं जे आहे ते मला वाटतं अपयशी ठरलेलं आहे. कारण प्रत्येक वेळेस बघावं, एक अक्षता म्हात्रे घ्या किंवा यशस्वी शिंदे घ्या किंवा कालचा डोंबिवलीचा प्रकार घ्या, का बरं असं होतं? म्हणजे याचा अर्थ गृहमंत्र्याचा इकडे अजिबात वचक राहिलेला नाही आहे. सर्वप्रथम तर मी जाहीर मागणी मागतो की या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. निश्चितच आपण पाहिलं तर हा तोच महाराष्ट्राचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्याच्यामध्ये समता नांदली गेली. परंतु काही महिन्यांपूर्वी जर आपण पाहिलं तर या देशामध्ये, स्पेशली महाराष्ट्रामध्ये आणि त्याच महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामध्ये वारंवार घटना ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. काही महिला आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय सांगाल, एकीकडे लाडकी बहीण योजना राबवली जाते, तेच महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींवर अशा प्रकारे अत्याचार होत आहेत, कशा प्रकारे आज निषेध नोंदवाले? आता लाडकी बहीण योजना जी केलेली आहे ते हे असे जे अन्याय होतात ना त्याच्यावर कोणी लक्ष देऊ नये त्यासाठीच लाडकी बहीण योजना केलेली आहे. म्हणजे कसं लक्ष त्यांचं डायव्हर्ट होतं असं, म्हणजे तिथे लक्ष जात नाही. आता सगळे योजनेच्याच मागे आहेत, जेवढे अन्याय होतात काय होतात त्याच्याकडे लक्षच नाहीये लोकांचं. प्रत्येक जण पैसा कसा मिळेल, फुकट मिळेल हेच बघत असतं. म्हणजे अन्याय होतात त्याच्याकडे लोकांनी जास्त लक्ष द्यायला पाहिजे आणि वारंवार होणारे अन्याय ह्याच्यावर म्हणजे जास्त कठीण असं म्हणजे उपाय झाला पाहिजे की पुन्हा हे होणार नाही. म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की जे अत्याचार करणारे आहेत, गुन्हेगार आहेत, त्यांना सरळ पब्लिकच्या हवाली करून दिलं पाहिजे. कारण शिक्षा काय अशी मिळत नाही, थोडे दिवस त्यांना शिक्षा मिळते आणि नंतर सोडून दिलं जातं. त्यामुळे लोकांच्या हवाली करून द्यावं किंवा महिलांच्या हवाली करून द्यावं, तेव्हा ते न्याय देऊ शकतात. एक महिला म्हणून काय वाटतं, सुरक्षित आहे महाराष्ट्र महिलांसाठी? बिलकुल नाही. काय कारण वाटतं की काय सुरक्षित नाहीये?
एकीकडे महिलांसाठी अधिकार आहेत, एकीकडे महिलांसाठीच आता लाडकी बहीण योजना राबवली जाते आणि तेच दुसऱ्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर महिलांवरचे हल्ले वारंवार वाढत चालले. का नेमकं महिला का सुरक्षित नाहीये तुमच्या मते? जसं वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या अध्यक्ष काजलताई जे बोलल्या की ह्या ज्या योजना शासन जे आणत आहे त्या वेगवेगळ्या योजनांमध्ये बायकांचं लक्ष वगैरे त्याच्यामध्ये वेधलं जात आहे आणि जे महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत त्याच्याकडे सरकारचं शासन लक्ष देत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि तिथे FIR नोंदवून त्याच्यावरती निवेदनं देऊन घोषणा देऊन काहीच होत नाहीये. ऍक्च्युली होत काही नाहीये. त्याकरता कडक शासन केलं पाहिजे, सरकारने यामध्ये तीव्रतेने लक्ष दिलं पाहिजे, एवढीच माझी सरकारला विनंती आहे. खरं तर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळते आणि याचाच निषेध म्हणून आज विविध आंबेडकरी संघटना बदलापूर शहरातील बदलापूर बौद्ध समाज ग्रामीण तथा शहरी यांच्याकडून जे आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या ठिकाणी निषेध व्यक्त करताना पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांमध्ये जर न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा देखील इशारा बौद्ध संघटनांनी दिला आहे. आता प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहत आहे आणि न्याय मिळतो का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. खरं तर ज्या सावित्रीच्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी शिक्षणाचा अधिकार सर्व महिलांना दिला त्याच महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित राहतोय. खरं तर एका ठिकाणी जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये एकीकडे लाडकी बहीण जी आहे ती योजना राबवली जाते आणि तेच महाराष्ट्रातल्या महिलांवरती अशा प्रकारे अन्याय होतोय. काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. खरंच महिला महाराष्ट्रात सुरक्षित आहे का? का वाटतं अशा वारंवार घटना शाहू फुलेंच्या राज्यात घडतायत? कशा प्रकारे निषेध करायचा? खरं तर महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण देशामध्ये महिला सुरक्षित नाहीये, मुली सुरक्षित नाहीये. का आता जे येरवलीमध्ये घटना घडली अक्षता म्हात्रेची, ते मंदिरामध्ये त्या लोकांनी तिच्यावर अन्याय अत्याचार करून तिथेच खून केला. अनेक शोकांतिका आहे. त्याच मंदिरामध्ये पूजाही घातली. मला मोठं वाईट वाटलं ते बघून. आणि त्यानंतर पाठोपाठ एक शिंदेची घटना घडली. जरी काय असेल त्यांचं पण तिच्या मनाविरुद्ध जरी घडत असेल तर असं सरकार हे आपल्याला मला तरी वाटतं याच्यावर निषेध करते. आणि एक साईडला ते लाडकी बहीण देतात. लाडकी बहिणी म्हणजे काय? लाडकी बहिणी मग खरोखर ते 1,500 रुपये मिळतील महिलांना? अजिबात नाही. कारण त्या महिलांमध्ये अटी तटी खूप लावलेल्या आहेत आणि त्यांनी जर त्यांना खरोखर द्यायचं असेल, त्यांनी महिलांना जर खरोखर द्यायचं असेल त्यांच्या फ्री शिक्षण द्यावं, सर्व शाळा अनुदानित कराव्या, त्यांना नोकऱ्या द्याव्या, महागाई कमी करावी. तसेच त्या महिलांना सुरक्षितता महत्वाची आहे. या सरकारने सुरक्षितता देण्याऐवजी महिलांना त्यांनी मुंग गिळून बसते ही भूमिका घेतलेली आहे. अशा मुख्यमंत्र्याचा मी तर जाहीर निषेध करते. केंद्र सरकारचा पण मी जाहीर निषेध करते. कारण या जे सरकार आलं तेव्हापासून या घटना जास्तीत जास्त बहुजन समाजामध्ये घडत आहेत. जास्तीत जास्त मुलांवर अन्याय, त्यांच्या नोकऱ्या हिसकावल्या जात आहे, सगळे काही त्यांच्यावर अन्याय होत आहे. अशा सरकारचा, केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा मी पूर्णपणे निषेध करते. आणि मी आशा साळवे, भारत मुक्ती मोर्चा ठाणे जिल्हाध्यक्ष माझ्या संघटनेच्या वतीने सर्वांना आम्ही जर समजा इथे काही जर न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करू, तीव्र आंदोलन आम्ही छेडू अशी आम्ही ग्वाही देतो. आमचा पूर्णपणे सपोर्ट असणार ही पण मी ग्वाही देते. धन्यवाद. खरं तर मंदिरासारख्या पवित्र जागेवर देखील महिला सुरक्षित नाहीये. तिच्यावरती अशा प्रकारे घटना घडणं कशा प्रकारे निंदा करावी? निंदा करण्यासारखीच गोष्ट आहे. किती काय केलं तरी डोळे झापपणा चाललेला आहे. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार सगळे डोळे झापपणा करत आहे. पूर्णतः निषेध आहे या बाबतीत. निश्चितच आपण पाहिलं तर एकेकडे जर आपण पाहिलं तर सरकारतर्फे महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जातात, परंतु त्याच महाराष्ट्रात आणि त्याच एकनाथ शिंदेच्या ठाणे जिल्ह्यामध्ये महिला जी आहे ती सुरक्षित नसल्याचा आरोप जो आहे तो थेट महिलांनी केलाय. खरं तर याला कारणही तसंच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात जे चाललंय, दररोज कुठे ना कुठे अत्याचार होतो, दररोज कुठे ना कुठे महिलेवरती अत्याचार बलात्कारच्या घटना ज्या आहेत त्या वाढतायत. यामुळे कायदा हा सर्वसामान्य जनतेसाठी आहे का असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित राहतोय. आणि जगात किंवा देशात कुठेही अन्याय होतो तेव्हा हा बौद्ध समाजात आपल्याला एकत्रित येताना पाहायला मिळतो. आरक्षण असेल, आरक्षण विरोधी तर कुठे काही मोमेंट झाली तर आपल्याला नेहमीच बौद्ध समाज अग्रेसिव्ह पाहायला मिळतो. परंतु इतर समाजाचं देखील कर्तव्य आहे की त्यांनी या समाजाला हाताशी घेऊन एकत्रित आलं पाहिजे. कारण हा भारत देश फक्त बौद्धांचा नाही, हे संविधान फक्त बौद्धांचं नाही, हे 140 कोटी जनतेचं आहे. त्यांनी देखील ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि जिथे कुठे अन्याय होतो तिथे या समाजाच्या खांद्याला खांदा मिळवता आला पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सोनवणेसह मी अनिकेत, ठळक वार्ता, बदलापूर.